नमस्कार. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. मॉन्सून ट्रफ रेषा बिकानेर, जयपूर, दतिया, सिधी, आसनसोल, कोलकाता आणि तेथून पूर्वेकडे ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. गंगीय पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागांवर आणि परिसरात वरच्या हवेतील चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. उत्तर गुजरातपासून गंगीय पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील आणि लागतच्या भागांवर स्थित चक्रीय परिवलन आहे. अक्रॉस मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंड. महाराष्ट्र कर्नाटक किनाऱ्यालागत समुद्रपाटीपासून ट्रफ रेषा कायम आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1 4 जुलै ते दिवस 6 3 जुलै विदर्भातील सर्व जिल्हे बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. दिवस 1 विदर्भातील जिल्हे भंडारा गोंदियामध्ये मुसळधार पाऊस, भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस तसेच बाकी साऱ्या जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे. दिवस 2 5 जुलै विदर्भातील जिल्हे नागपूर, भंडारा गोंदियामध्ये मुसळधार पाऊस आणि बाकी साऱ्या जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे. दिवस 3 6 जुलै ऑरेंज अलर्ट दिला आहे आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नागपूर, भंडारा गोंदियामध्ये अति मुसळधार पाऊस आणि अमरावती, वर्धा, वाशिम, बुलढाणामध्ये मुसळधार पाऊस आणि बाकी साऱ्या जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता तसेच नागपूर, भंडारा गोंदियामध्ये सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता दर्शवली आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. येणाऱ्या दिवसांमध्ये हलका ते मध्यम पावसांच्या सरी अपेक्षित आहे. तसेच दिवस 3 पासून वीज मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. पुढील 2 दिवस कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही. त्यानंतरच्या दिवसात 2 ते 3 डिग्रीने कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट देऊ शकता. तसेच आमची अधिकारिक वेबसाईट mosam.imd.gov.in ला पण भेट देऊ शकता. धन्यवाद.